2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला धूळ चारत मोठ्या बहुमताने सत्ता स्थापन केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले स्वप्न आणि दिलेली आश्वासने पाळण्यासाठी जनतेनेही सहनशीलता दाखवली। मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने 3 वर्षात मोदींचे 10 महत्त्वाचे निर्णय। मोदी सरकारची 3 वर्ष पूर्ण झालेत। महत्त्वाचा निर्णय, 500 आणि 1000च्या नोटा एका रात्रीत बंद केल्या। नोटाबंदीचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला। नोटाबंदीमुळे कॅशलेस इंडियाला प्रोत्साहन मिळालं। कॅशलेस इंडियासाठी भीम ॲपही आलं। दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे जीएसटी, एक देश एक कर ही संकल्पना। देशाच्या या कररचनेमध्ये आमूलाग्र त्यामुळे बदल झालेला आहे। घटना दुरुस्तीमुळे कित्येक वर्ष रखडलेलं जीएसटी विधेयक आता मार्गी लागतंय। तिसरा महत्त्वाचा निर्णय, सर्जिकल स्ट्राइक, अतिरेकी घुसवणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मोदी सरकारने दिलं। म्यानमारमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई झाली। 10 महत्त्वाचे सरकारी निर्णय आपण पाहतोय। चौथा महत्त्वाचा निर्णय म्हणजे जनधन आणि मुद्रा बँक योजना, प्रत्येक भारतीयाचं खातं असावं हा प्रयत्न आहे। यामधून जनधन खात्यामध्ये थेट सबसिडी जमा होते। मुद्रा बँकेच्या माध्यमातून लहान उद्योजकांना कर्ज उपलब्ध होतं। पाचवा महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारचा तो म्हणजे उज्ज्वल योजना, बीपीएल कार्डधारक महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन्स। एकाच वर्षामध्ये 2 कोटी लोकांपर्यंत हा मोफत गॅस पोहोचला। 6वा महत्त्वाचा निर्णय, रेल्वे अर्थसंकल्प मोडीत निघतोय। रेल्वे अर्थसंकल्पाची 90 वर्ष जुनी परंपरा खंडित झाली आहे। 7वा महत्त्वाचा निर्णय, OROP, लष्करी जवान अधिकाऱ्यांसाठी 1 रँक 1 पेन्शन योजना। सैनिकांची जुनी मागणी पूर्ण झाल्यानं नाराजी दूर। 8वा महत्त्वाचा निर्णय, दक्षिण आशियाई उपग्रह, शेजारी मित्र राष्ट्रांसाठी स्वतंत्र उपग्रह। GSAT 9 मुळे नेपाळ, भूतान, मालदीव, बांगलादेश आणि श्रीलंकेला मदत होतीये। सहभागी देशांना सुरक्षित हॉटलाईन मिळते। 9वा महत्त्वाचा निर्णय, रिअल इस्टेट बिल, कायद्यामुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। बिल्डरला दंड आणि शिक्षेची तरतूदही या बिलमध्ये आहे। आणि 10वा महत्त्वाचा निर्णय, विदेश दौरे, 3 वर्षात अनेक देशांमध्ये दौरे करून संबंधांमध्ये मोदी यांनी सुधारणा केली आहे। दहशतवाद विरोधात जागतिक मत तयार करण्यामध्ये त्यांना अंशतः यश आलंय। संरक्षण आणि पायाभूत सुविधांसाठीही अनेक करार मोदी सरकारने केलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।